नाशिक शहरातील गोल्डक्लब ईदगाही मैदान येथे शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता भव्य आदिवासी महापंचायत पार पडली आहे। या महापंचायतीत आदिवासी समाजाच्या विविध प्रमुख मागण्यांवर चर्चा करून सरकारकडे ठोस मागण्यांचा ध्वनी बुलंद करण्यात आलाय। या महापंचायतीस आदिवासी समाजातील आजी माजी विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका तसेच नगर परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीमधील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पेसा अध्यक्ष तसेच विविध आदिवासी सामाजिक संघटनांचे प्रमुख व समाज बांधव यांची उपस्थिती लक्षणीय होती। कार्यक्रमाचे आयोजन उलगुलान मोर्चा आणि सकल आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते। या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, माजी स्थायी समिती सभापती दिनकर अण्णा पाटील, आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक बागुल, माजी आमदार सुनील भाऊ भुसारा, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जयश्रीताई पवार, आंदोलन संघटनेचे प्रमुख ललित कुमार चौधरी सर तसेच रावण चौरे, राजाभाऊ वागले, सोनू गायकवाड, पांडुरंग गायकवाड, नामदेव बागुल, अशोक भूतरणी, मयूर बागुल, लक्ष्मण बेंडकुळे, सुरेंद्र चौरे, रणजित गावित, प्रतिभाताई चौरे, भारतीताई भोये, बबन खिल्लारी यांच्यासह सकल आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। सभेत वक्त्यांनी आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। पंचायत एक्सटेन्शन ऍक्ट सुरू झाला आहे, पेसा कायदा लागू झाला आहे। देशभरामध्ये 10 राज्यांमध्ये हा पेसा ऍक्ट असून अद्यापर्यंत 1996 पासून तर आता एवढ्या 2025 आलंय तरी सुद्धा पेसा ऍक्टचे जे काही अधिकार आहेत ते खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांना मिळालेले नाही। आणि म्हणून पेसा ऍक्टचं सक्षमीकरण व्हावं, पेसा ऍक्ट जनसामान्यांपर्यंत पोहोचावं आणि पेसानुसार आम्हाला संविधानाने जे काही अधिकार दिले ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी महाराष्ट्रात प्रथमतःच ही या प्रकारची ही आदिवासी महापंचायत भरत आहे। आम्ही आता गेल्या दशकापासून गावागावामध्ये ग्रामसभा घेत आहोत, पण ग्रामसभेला जो काही अधिकार आहे खऱ्या अर्थाने तो अधिकार आम्हाला मिळाला नाही। आम्ही एकीकडे म्हणतो की ना लोकसभा ना राज्यसभा, सबसे बडी ग्रामसभा हे फक्त कागदावरचं आहे आणि फक्त बोलण्यापुरतं मर्यादित राहिलेलं आहे। आणि म्हणून खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की पेसा ॲक्टनुसार जे काही महत्त्वाच्या तरतुदी आमच्यासाठी केल्या आहे की आदिवासींचं सक्षमीकरण झालं पाहिजे, आदिवासी संस्कृती परंपरा ही जोपासली गेली पाहिजे, आदिवासी ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा परिपूर्ण अधिकार आदिवासी बांधवांचा असतानाही त्या ठिकाणी सरकारचं नाहक हस्तक्षेप या ठिकाणी होताना दिसत आहेत। जमिनीचे हक्क आणि तिचं हस्तांतरण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमच्यासाठी आहे। अलीकडे आपण जर पाहिलं असेल तर काल परवाच्या दिवशी जमिनी लीजवर द्यायचा हा एक धोरण शासनाने घेतला आहे, ते आमच्यासाठी खूप हानिकारक आहे। त्यानंतर शासकीय योजना आहेत, या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे, आदिवासी बांधवापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हे त्यातला एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे। त्यानंतर आमच्या ज्या काही पारंपरिक समस्या आहेत त्या पारंपरिक समस्या आम्ही सोडत असताना त्या ठिकाणी नाहक शासनाचा हस्तक्षेप होताना आम्हाला या ठिकाणी दिसतोय। आणि म्हणून हा जो काही ऐतिहासिक या ठिकाणी घेण्याचं कारण असं आहे, ही सभा घेण्याचं कारण आहे की आमच्याकडे होणारं दुर्लक्ष, शासनाचं आमच्या विरोधात असलेले धोरणं आणि ह्या ज्या काही बाबी आहेत ह्या बाबी या ठिकाणी एकूणच आमच्यासाठी मारक ठरत आहेत। रोजच शासन नवीन नवीन निर्णय काढत आहेत आणि म्हणून आमचे पालक राज्यपाल आणि राष्ट्रपती महोदय आहे, म्हणून राष्ट्रपती महोदय आणि राज्यपालांपर्यंत आमच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना पोहोचवण्यासाठी आम्ही ह्या महापंचायतीचं आयोजित केलं आहे। या महापंचायतीसाठी नाशिक, पालघर, जव्हार, त्यानंतर अहमदनगर, अहिल्यानगर, औरंगाबाद वगैरे या सर्वच ठिकाणून बांधव या ठिकाणी सरपंच येणार आहेत। आणि म्हणून जवळजवळ आमच्याकडे 550 ठराव ऑलरेडी आमच्याकडे ग्रामपंचायतीमधून आलेले आहेत। या 550 ठराव आणि आज काही ठराव येतील, हे सर्व ठराव आम्ही माननीय राज्यपाल महोदय आणि महामहिम राष्ट्रपती यांना देणार आहोत। कारण याचं कारण असं आहे की सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि म्हणून आमचे जे पालक आहेत त्या पालकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे। दरम्यानच्या कालखंडात आमच्या सर्व 25 आमदारांची सभा मीटिंग काल परवाच्या दिवशी मुंबईमध्ये पार पडली, तेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। थोडक्यात आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा हताश झालेले आहेत आणि म्हणून एकीकडे कायदा आमच्यासाठी असतानाही मात्र तो फक्त कागदावर आहे। आमच्या लोकप्रतिनिधीचा आवाज दाबला जातोय, आमचा आवाज दाबला जातो आणि मग सामूहिक उठाव करण्याच्या हेतूने या ठिकाणी ही महापंचायत आम्ही बोलवली।
त्या महापंचायतीसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून बांधव उपस्थित झालेत. थोड्याच वेळामध्ये ही महापंचायत सुरू होईल आणि आम्ही जो काही ठराव या ठिकाणी करणार आहोत, 18 मागण्याचा ठराव आहे. हा 18 मागण्याचा ठराव आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदया आणि राज्यपालांना यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सर्वप्रथम आज या ठिकाणी माझ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आदिवासी सरपंच, उपसरपंच, पैसा मोबिलायझर या ठिकाणी महापंचायतीला ग्रामसभेला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. आज या ठिकाणी बिरसा मुंडा आदिवासी सरपंच असोसिएशन, नॅशनल असोसिएशन या मार्फत आज सकल आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहे ते राज्य शासन मान्य करत नाही, त्या संदर्भात आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून जे आदिवासी सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले आणि वर्ग 3, वर्ग 4 यांच्या मार्फत ज्या खाजगीकरण करण्याचं या राज्य शासनाने जे काम चालवलंय हे नियमित बंद करावे. या ठिकाणी जे आदिवासी आश्रमशाळा आहे यांचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. या ठिकाणी हे राज्यव्यापी आंदोलन उभं केलेलं आहे. तर या ठिकाणी माझी महामहिम राष्ट्रपती द्रुमताई यांना निवेदन राहील, महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री यांना मला एकच सांगायचं आहे की जे महामहिम राष्ट्रपती जो आम्हाला पेसा ऍक्ट, पेसा कायदा, पेसा आदिवासी सरपंच पद हे आदिवासी भागातील 80-90% आदिवासी असल्यामुळे आम्हाला पेसा कायद्याने दिलेलं आहे आणि त्या पेसा कायद्याची राज्य शासन पायी तुडवणी करत आहे, पायीमळणी करत आहे. यासाठी माझं राज्य शासनाला एकच विनंती आहे, आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधून हे महापंचायत भरवले आहे. उद्या बिरसा मुंडा आदिवासी असोसिएशन नॅशनल या ठिकाणी पूर्ण भारत देशातून आदिवासी महापंचायत भरवला आणि राष्ट्रपती महोदयांना सांगाल की हा पेसा कायदा, पेसाचा जो कायदा आहे हा सुरळीत, व्यवस्थित आणि कायदेशीर चालला पाहिजे. राज्य शासन एका अक्षरावरतून वेगवेगळे GR काढतंय. पेसाची पूर्णपणे जे आमचं जल जंगल जमीन यावरती आमचा पेसा ग्रामपंचायतीचा पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार हा हे राज्य शासन हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माझी राज्य शासनाला विनंती आहे, उद्या आज आमच्या सरपंचांचा आणि आमच्या आदिवासी सकल समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा आम्ही सगळ्या ग्रामपंचायती उद्या खंबीरपणे आदिवासी सकल समाजाच्या पाठीमागे राहून उद्या हे आंदोलन आम्ही स्वतः उभे राहून पुढे राहून याच्या मागण्या पूर्णपणे करू. या ठिकाणी तसेच या ठिकाणी माझे हजारो आदिवासी सरपंच, उपसरपंच, पैसा मोबिलायझर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही सरपंचांचं पैसा मोबिलायझर असेल ते गाव पातळीवरती गाव योजनांचं काम करत आहे आणि त्या ठिकाणी पैसा मोबिलायझरचं तुगलक गोष्टींवरती मानधन आहे. सरपंचांचं मानधन वाढवलं पाहिजे. पैसा सरपंचांना मंत्रालयामध्ये डायरेक्ट एंट्री असली पाहिजे. जसं आमदारांना एंट्री आहे तसा मुख्यमंत्री साहेब आहे, हे राज्याचे मुख्यमंत्री, तसं सरपंच हे त्या गावाचे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मंत्रालयामध्ये असेल, परत जाता येताना आम्हाला ज्या सरपंचांना टोल लागता हे टोल फ्री झाले पाहिजे. याबद्दल आमची संपूर्ण राज्य शासनाला, महामहिम ज्या आपल्या देशाचे प्रथम नागरिक आहे यांना विनंती आहे की आमचं हे वर्ग 3, वर्ग 4 हे राज्यव्यापी सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून आमचे खोटरे साहेब या आंदोलनाचे मुख्य मार्गदर्शक आहे. या आंदोलनात उद्या आज आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी या ठिकाणी बिरसा मुंडा आदिवासी सरपंच परिषदच्या मार्फत जाहीर आवाहन करतो की उद्या आम्ही सगळे सरपंच, सगळ्या आदिवासी सकल समाज उद्या आम्ही मंत्रालयावरती धडकू. याची सन्माननीय मुख्यमंत्री साहेब
आणि आमचे आदिवासी विकास मंत्री जे उईके साहेब आहे यांनी घ्यावी आणि लवकरात लवकर हा जो खाजगीकरणाचा GR आहे हा लवकरात लवकर रद्द करावा अशी मी बिरसा मुंडा आदिवासी सरपंच परिषदच्या वतीने मागणी करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।